महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री असतानाही नामदार हसन मुश्रीफ यांनी महायुतीचा धर्म कधीच पाळला नाही। प्रत्येक निवडणुकीत भाजप विरोधात काम करून जिल्ह्यातून भाजप संपवण्याचा प्रयत्न नामदार मुश्रीफ यांनी केला। त्यामुळे मुश्रीफ आणि आपलं कधीच जमणार नाही। मुश्रीफ मुक्त गोकुळ हीच आपली भूमिका असल्याचं रोखठोक विधान आमदार शिवाजी पाटील यांनी केलं। दरम्यान आमदार पाटील यांनी आज गोकुळच्या प्रशासक मंडळाची भेट घेतली। त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। गोकुळ दूध संघातील सध्याच्या संचालक मंडळानं केलेल्या मनमानी कारभार, मतदानासाठी वाढवलेल्या दूध संस्था आणि भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका घेत चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी नामदार हसन मुश्रीफ यांना थेट अंगावर घेतले। गोकुळ दूध संघावर सध्या शासकीय अधिकाऱ्यांचं प्रशासक मंडळ आलंय। या पार्श्वभूमीवर आमदार शिवाजी पाटील यांनी प्रशासक मंडळाची भेट घेतली। मतदान डोळ्यासमोर ठेवून वाढवलेल्या दूध संस्था रद्द झाल्या पाहिजेत आणि गाईच्या दुधाची दरवाढ स्थगित करावी अशी मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी केली। ज्या डेऱ्या बसत नसतील नियमामध्ये त्या डेऱ्या तुम्ही वाढून काही अर्थ नाही आहे आणि या मतदानासाठी डेऱ्या वाढवायचं आणि असं काही गोष्टी होता कामा नये। प्रामाणिकपणे आपण जर चांगलं काम केलं तर दूध वाढ नंतरही करता येते। सध्या 1 महिने थांबा अशी मी विनंती केली प्रशासनाला। गोकुळच्या संचालक मंडळानं काही कर्मचाऱ्यांना नियमबाह्य दिलेली पदोन्नती आणि विशिष्ट कर्मचाऱ्यांना दिलेली पगारवाढ रद्द करावी अशी मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी केली। तसंच गोकुळचे काही कर्मचारी विशिष्ट संचालकांच्या घरी काम करत होते। प्रशासक मंडळ आल्यानंतर हा प्रकार बंद झालाय असं नामदार पाटील म्हणाले। म्हणजे संचालकांच्या घरी जे घरामध्ये, गोट्यामध्ये, शेतामध्ये जे काम करत होते ते सगळे कामगार सांगितलं की वापस ते बंद केलेत। ते डेअरीमध्ये आता काम केलं ते सांगितलं आणि आपल्याला मी पण सांगितलं की आमच्या पद्धतीने पण गोकुळ हा ब्रँड आहे आणि हा गोकुळला भविष्यात आता ज्या गोष्टी घडल्या अशा भविष्यात होता कामा नये। दुसरीकडे नामदार हसन मुश्रीफ यांनी 100 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा दिला होता। या दाव्याची आमदार पाटील यांनी खिल्ली उडवली। मला काळजी करण्याची काही गरज नाही आहे आणि मी पैसे आणायचे तर कुठून आणायचे? मुश्रीफ साहेबांनीच मग आम्हाला केडीची लोन द्यायला पाहिजेत। मग कुठेतरी संस्था मी तयार करून दाखवतो, मग 200 कोटीचं लोन मागतो, 100 कोटींचा आपण सुद्धा त्यांना द्यायला लावतो। मग तसे पण ते एक कारखान्याला 200 करोड 700 करोड बघा तसं ऐकून आहे मी। त्यांना काय पेपर काही जास्त लागत नाही, क्लिअर कट जास्त। महायुती सरकारमध्ये मंत्री असतानाही नामदार मुश्रीफ महायुतीचा धर्म कधीच पाळत नाहीत। प्रत्येक निवडणुकीत भाजप विरुद्ध काम करतात। त्यामुळे नामदार हसन मुश्रीफ यांच्याशी आपलं कधीच जुळणार नाही। हसन मुश्रीफ मुक्त गोकुळ दूध संघ ही आपली भूमिका कायम असल्याचं आमदार शिवाजी पाटील यांनी रोखठोक विधान केलं। नाही, हसन मुश्रीफ साहेब म्हणतात महायुती म्हणून, तर महायुतीचा त्यांनी साहेबांनी कुठलाही नियम आणि अटी पाळलेले नाही आहेत। भाजप मुक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस साहेबांनी पुढाकार घेतला। भाजप सोडून तिकडे प्रत्येक ठिकाणी त्यांनी आघाडी केली। भाजप कसा संपेल या विचाराने त्यांनी एकदम सिस्टमॅटिक काम केलं आहे आणि एवढंच सांगेन की माझं मत वैयक्तिक, मी मुश्रीफ साहेबांसोबत कधीच जाऊ शकत नाही आणि मुश्रीफ मुक्त गोकुळ असाच मी सांगेन, एवढंच सांगू इच्छितो बस। निवडणूक जिंकण्यासाठी गोकुळच्या सत्ताधाऱ्यांनी नियमबाह्य वाढवलेल्या दूध संस्थांमुळे आजरा, चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळण्याची शाश्वती नाही। गोकुळचा ब्रँड मजबूत व्हावा आणि दूध उत्पादक कष्टकऱ्यांना न्याय मिळावा यासाठीच आपला लढा सुरू असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं।